मी श्याम पाटील, आपण बघत आहात लेवा जगत न्यूज। प्रथम या ठिकाणी भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीतर्फे मी सर्व पत्रकारांचं अतिशय मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। आपल्या सर्वांना कल्पना आहे की सावदा नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक या ठिकाणी होऊ घातलेली आहे आणि या निवडणुकीला सामोरं जात असताना आमचे नेते आदरणीय गिरीश भाऊ महाजन, खासदार रक्षाताई खडसे, आदरणीय संजय भाऊ सावकारे, या ठिकाणी आपले स्थानिक आमदार आदरणीय चंद्रकांत भाऊ पाटील असतील, अमोलदादा जावडे यांच्या सर्वांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आम्ही भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युती म्हणून या नगरपालिकेला सामोरं जात आहोत। आपल्या सर्वांना कल्पना आहे, आपण काल त्या ठिकाणी छाननीच्या ठिकाणी होतात। छाननीच्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा एक उमेदवार आणि रंजनाताईच्या रूपाने एक उमेदवार आणि शिवसेनेच्या प्रसन्नताईच्या रूपाने एक उमेदवार या ठिकाणी बिनविरोध झालेले आहे। मी त्यांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो। त्याचबरोबर सर्व सावदावासियांना या ठिकाणी सांगू इच्छितो, या सावदाच्या विकासासाठी या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युती एकत्र आलेली आहे। आपण जर बघितलं तर या देशात आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचं नेतृत्व या ठिकाणी आहे आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली या महाराष्ट्रातही युतीचं सरकार या ठिकाणी आहे, महायुतीचं सरकार या ठिकाणी आहे। आदरणीय देवेंद्रजी असतील किंवा आपले उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व राज्यभर अनेक विकासाची कामं होत आहेत। सुदैवानं मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचे आहे आणि उपमुख्यमंत्री जे आहे एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे नगर विकास खाता आहे। त्यामुळे मी सर्व जनतेला सांगू इच्छितो की खरोखर जर विकास या ठिकाणी सावदा शहराचा करायचा असेल तर आपल्याला भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीच्या उमेदवारांना या ठिकाणी विजयी करण्याची विनंती मी या ठिकाणी करतोय। अनेक कामं या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या शिवसेना युतीच्या माध्यमातून या शहरात झालेली आहे, परंतु राहिलेला विकास या ठिकाणी आम्हाला करायचा आहे। या ठिकाणी 13 जागा आपण भारतीय जनता पक्ष म्हणून घेतलेल्या आहे आणि 7 जागा शिवसेनेला दिलेल्या आहे। नगराध्यक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार रेणुकाताई पाटील या उमेदवार म्हणून या ठिकाणी आपण नगराध्यक्ष पदाच्या दिलेल्या आहे। या माध्यमातून, या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी सर्व सावदा शहरवासियांना या ठिकाणी विनंती करतो की सर्व उमेदवार आम्ही अतिशय स्वच्छ प्रतिमेचे या ठिकाणी दिलेले आहे आणि अतिशय सक्षम असे उमेदवार आपल्या परिसराचा विकास करतील असे उमेदवार या ठिकाणी दिलेले आहे। म्हणून माझी सर्व या ठिकाणी सावदा नगर परिषद क्षेत्रातील सर्व मतदारांना विनंती असेल की आमचे नेते आदरणीय गिरीश भाऊ महाजन असतील, रक्षाताई खडसे असतील, संजय भाऊ सावकारे, आपले स्थानिक आमदार चंद्रकांत भाऊ पाटील आणि आपल्या शेजारचे आमदार अमोलदादा जावडे यांच्या माध्यमातून या सावदा शहराचा विकासाचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करणार आहोत। आज या सावदा नगर परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही माननीय गिरीश भाऊ महाजन, आमचे नेते आदरणीय आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या माध्यमातून एक सक्षम पॅनल इथे दिलेला आहे आणि सावदा शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून सर्व जनतेस आमचं असं आवाहन आहे की आज राज्यात देशात युतीच्या माध्यमातून जे विकासाचा रथाची जे घोडदौड चालू आहे ते आपल्या सावदा शहराच्या गल्लीबोळापर्यंत आपल्याला पोचवायची असेल तर आमच्या पॅनलला भरभरून मत देऊन आपण विजयी करावं अशी सावदा शहरवासियांना आमच्यातर्फे नम्र विनंती आहे। 2 मध्ये शिवसेनेचाही फॉर्म आहे आणि भारतीय जनता पक्षाचाही फॉर्म आहे। आमचे नेते आदरणीय गिरीश भाऊ असतील, चंदूभाऊ असतील यांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही सकारात्मक तडजोड करून या ठिकाणी त्याच्यावर निर्णय घेणार आहोत।
माध्यमातून काल परवा ऐकलं की आमच्याकडे कुठलाच व्यक्तीचा महायुतीचा पर्याय आला नाही किंवा आम्हाला विचारलं नाही असं समोरच्या व्यक्तींकडून सांगण्यात येत होतं, परंतु ही साफ चुकीची गोष्ट आहे. माझ्याकडे जेव्हा नगरपालिकेची जबाबदारी आली तेव्हाच मी महायुती म्हणून त्यांना निरोप दिलेला होता आणि त्यांना चर्चा करावी यासाठी आमंत्रित केलं होतं, परंतु 8-10 दिवस गेल्यानंतरही काही निरोप आला नाही. नंतर त्यांच्याकडूनच आम्हाला त्या ठिकाणी निरोप आला की महायुती म्हणून बसायचं आहे आणि 2-3 वेळा सकारात्मक चर्चा झाली, परंतु आपल्या सर्वांना कल्पना आहे की प्रत्येक वेळची जी परिस्थिती असते तीच त्या ठिकाणी राहिली. चर्चा करायची, वरच्या नेत्यांसोबत बोलायचंही आणि नंतर आपला शब्द फिरवायचा. त्यामध्ये जागा मागत असताना माझ्या परिवारातच कशा जागा मिळतील यासाठी प्रयत्न होते. शक्य त्या ठिकाणी आम्ही त्यांना जागा देण्याचा प्रयत्न केला, परंतु सर्वच उमेदवार परिवारातले त्या ठिकाणी समाविष्ट होऊ शकणार नाही अशी परिस्थिती बघितल्यावर कदाचित त्यांनी तो निर्णय घेतला असेल. केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या सावदा शहरात आली आहे एक खास संधी. राधाकृष्ण संकुल, रावेर महामार्गालगत LIC बिल्डिंग शेजारी महेंद्र स्वामींच्या समोर. इथे मिळतात व्यवसायासाठी प्रशस्त दुकाने, आधुनिक 1 BHK फ्लॅट्स, लॉजिंगची सोय आणि टेरेसवर जिमसाठी खास हॉल. संपूर्ण लिफ्ट आणि पार्किंगची सोय असलेली ही जागा आता योग्य त्या भाड्याने उपलब्ध आहे. राधाकृष्ण संकुल, रावेर महामार्गालगत LIC बिल्डिंग शेजारी महेंद्र स्वामींच्या समोर, सावदा, तालुका रावेर, जिल्हा जळगाव. संपर्क करा विलास पाटील 7558881156 किंवा सागर पाटील 8398391178. लेवा जगत यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा. बघत रहा लेवा जगत. धन्यवाद.